कारण ज्यावेळेस मला लोक आबांच्या नावाबरोबर कनेक्ट करतात, एक जबाबदारी माझ्यावरची वाढलेली मला नेहमी जाणवते. पण आबा गेल्यानंतर एक परिस्थिती ओढावली. त्या परिस्थितीमध्ये आईला पोटनिवडणूक करण्याची विनंती लोकांनी केली, पवारसाहेबांनी ती मान्य केली आणि त्याच्यानंतर आईने ज्यावेळेस पोटनिवडणूक लढवली, मोठ्या मताधिक्याने ती आमदार झाली आणि आबांसारखा आधार आता गेल्यामुळे लोकांच्यामध्ये थोडीशी दहशत काही लोकांनी माजवण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला एका बंद ह्याच्या कार्यालयामध्ये कोंडलं गेलं, बाहेरून दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली. पण आता पाणी जसं आलं तसं चांगल्या प्रमाणात शेती चांगली व्हायला लागलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 1997 पासून MIDCचा मुद्दा हा मतदारसंघामध्ये रेंगाळत पडला होता. त्याचं कारण होतं की काही लोक फक्त आबांना श्रेय मिळेल म्हणून लोकांच्या मध्ये जाऊन चुकीचा प्रचार करायचा, लोकांच्या मध्ये जाऊन काहीतरी चुकीचं सांगून लोकांना उठवून बसवायचं. ते पूर्ण भाषण ऐकवलं गेलं नाही. भाषणातला एक कुठला तरी भाग ऐकवला गेला आणि त्याच्यावरून तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला आणि खासदार साहेबांच्या त्या एका वाक्याचा विपर्यास केला गेला. उद्याच्या काळामध्ये जरंडीला आम्ही 7 कोटीचा दवाखाना मंजूर केला, तिथं स्टाफ देण्याच्या बाबतीत अडचणी येणार आहेत. हे सगळ्या गोष्टी खऱ्या माझ्या विरोधक आहेत आणि उद्याच्या 5 वर्षामध्ये टॅकल मी याच विरोधकांना करणार आहे. मी विरोधक काय करतायत याच्याकडे लक्ष देत नाहीये. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत कट टू कट विथ हॅलो. माणसांना अपील होणारी, कनेक्ट करणारी वक्तृत्व शैली. माणसानं किती मोठं झालं तरी जमिनीवरती कसं राहावं, साधं सोपं कसं राहावं याचं उदाहरण म्हणजे RR पाटील, ज्यांना सगळे प्रेमाने आबा म्हणायचे. त्यांचे सुपुत्र म्हणजे ज्यांना सगळे प्रेमाने ज्युनियर आबा म्हणतात, तेच रोहित दादा आज आपल्यासोबत आहेत. दादा, चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात माझा पहिला प्रश्न असा असेल की तुम्हाला ज्युनियर आबा म्हणून ओळखलं जातं, कसं वाटतं? मी सर्वप्रथम तुमच्या टीमचा मनापासून आभारी आहे की आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सबस्क्रायबर्स पर्यंत असेल किंवा लोकांपर्यंत असेल पोचण्याची संधी तुम्ही मला देताय. आता जो प्रश्न खरं तर तुम्ही विचारला तो तसं माझ्यासाठी फार अडचणीचा प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस मला लोक आबांच्या नावाबरोबर कनेक्ट करतात, एक जबाबदारी माझ्यावरची वाढलेली मला नेहमी जाणवते. म्हणजे ज्यावेळेस तुलनात्मक काही गोष्टी होतात, मग त्यामध्ये आता हे जे बोलणं आहे ते नॅचरल आहे, लहानपणापासून आम्ही ते बघत आलेलो आहे. तर एखाद्या घरामध्ये वडील जसे वागतात तशी मुलं वागत असतात, त्या पद्धतीनं आमच्याकडनं ते होत गेलं. पण त्यामध्ये तुलना होते. एखादी गोष्ट एखाद्या गावामध्ये जर करायची म्हणली तर आबा असते तर आबांनी हे केलं असतं, आपण हे करतोय, अशी तुलना कधी कधी होते. मग थोडंसं त्याचं दडपणही येतं, पण दडपण न घेता काम करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर आणि आबांची जुनी लोक एकत्र असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तुम्ही म्हणलात की बरोबर छाप आपल्या वडिलांची आपल्यावर पडत असते. लोकसभेचा विधानसभेचा जर विचार केला तर तासगाव कोणती मागाची उमेदवारी शरद पवार साहेबांनी तुम्हाला जाहीर केली, काय भावना होती नेमकी? खरं तर आदरणीय पवार साहेबांचा मनापासून आभारी आहे आणि पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मी मनापासून आभारी आहे. कायम कृतज्ञतेची भावना माझी राहील. आबा असताना तसं राजकारणामध्ये बाकी घरातलं कोण काम करत नव्हतं. आबा एकटेच राजकारणामध्ये होते, बाकीचे राजकीय पार्श्वभूमी तशी कोणाची नव्हती, म्हणजे राजकारणामध्ये कोण नव्हतं. पण आबा गेल्यानंतर एक परिस्थिती ओढावली. त्या परिस्थितीमध्ये आईला पोटनिवडणूक करण्याची विनंती लोकांनी केली, पवारसाहेबांनी ती मान्य केली आणि त्याच्यानंतर आईने ज्यावेळेस पोटनिवडणूक लढवली, मोठ्या मताधिक्याने ती आमदार झाली आणि त्याच्यानंतर काम करत असताना आपला हातभार कुठेतरी लागला पाहिजे. त्यावेळेस बहीण थोडीशी मदत करायची आणि आपणही दौऱ्यांमध्ये कुठेतरी सहकार्य आपलं झालं पाहिजे या भावनेतून फिरायला चालू केलं. लोकांचे प्रश्न समजायला लागले, प्रश्न सोडवायची इच्छा व्हायला लागली, प्रश्न सोडवायला लागलो आणि त्या माध्यमातून पुन्हा काम आम्ही करत गेलो. त्यामुळे आज काम करत असताना लोकांच्या बारीक सारीक अडचणी जरी असल्या तरी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि ज्यावेळेस हे सगळे प्रयत्न असतील किंवा हे सगळे विषय असतील पवार साहेबांपर्यंत पोचले कदाचित असावेत, कारण पवार साहेबांसारखा द्रष्टा नेता महाराष्ट्राच्या मातीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील, नाईक साहेब असतील, यांच्यानंतर
जन्माला येणं आणि पवार साहेबांचं योगदान मग राजकारणात नसेल किंवा समाजकारणात नसेल, हे फार मोठ्या प्रमाणातलं आहे. त्यामुळे गेली 50 वर्ष लोकांना वाचण्याचा, अभ्यास करण्याचा त्यांची जी कला असेल, कदाचित त्यांनी ते माझ्या बाबतीतही वापरलं असेल आणि त्यांनी तो निर्णय घेतला. आणि एक मनापासून आनंद झाला, की आपल्या लोकांसाठी आता काम करायला संधी जर मिळाली, तर नक्की त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे. आणि मतदारसंघातले लोक असतील किंवा आबांचे सगळे जुने सहकारी असतील, यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद त्या पद्धतीने आहे. तुम्हाला थोडंसं इतिहासात घेऊन जातोय आम्ही. ज्यावेळेस हे सगळं आबांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यानंतरचं राजकारण कसं बदलत गेलं? आबांची कधी आठवण येते का? तर एक विषय असा आहे, की ज्यावेळेस आबा गेले, मला आजही बरीच उदाहरणं माहिती आहेत. अनेक सोसायट्या असतील, अनेक ग्रामपंचायतींवरती सत्तांतर झाली. अनेक कार्यकर्ते सोडून गेले, कार्यकर्त्यांचे गट्टे सोडून गेले असं म्हणायला हरकत नाही. नगरपालिका तासगावची त्यावेळेस नगरपालिकेवरती आपल्या पक्षाची सत्ता होती. नगरसेवक सोडून गेले, सत्ता पडली आणि एक परिस्थिती अशी बदलली होती, की थोडंसं दमदाटीचं राजकारण मतदारसंघामध्ये व्हायचं आणि आबांसारखा आधार आता गेल्यामुळे लोकांच्या मध्ये थोडीशी दहशत काही लोकांनी माजवण्याचा प्रयत्न केला होता. अशा परिस्थितीमध्ये लोकांना कुठेतरी आपण आधार दिला पाहिजे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्व कुटुंबियांनी केला. पण तरीसुद्धा जो आधार आबा देऊ शकत होते, तो आधार कदाचित आम्ही देऊ शकत नव्हतो. किंबहुना आबा गेली 30-35 वर्ष काही प्रस्थापित लोकांना तोंड देत होते आणि तसं असताना आबांचा एक वेगळ्या पद्धतीचा आधार होता. बाजार समितीची निवडणूक झाली. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः तिथं होतो, माझी बहीण होती, माझा एक भाऊ होता, आमदार सुमनताई तिथं होत्या. आम्हाला एका बंद ह्याच्या कार्यालयामध्ये कोंडलं गेलं. बाहेरून दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली आणि हे फार लांबचं नाही. मी 11वीत असतानाची या घटना आहेत. अगदी आबा फेब्रुवारीमध्ये गेले आणि जुलैमध्ये कदाचित किंवा ऑगस्टमध्ये या निवडणुका बाजार समितीच्या झाल्या. तरीसुद्धा बाजार समितीला सत्ता आपल्या पक्षाची आली. त्याच्यानंतर नगरपालिका झाली. नगरपालिका थोडक्याच मतामध्ये पक्षाला आम्हाला पराभव पत्करावा लागला. पण त्याच्यानंतरच्या जेवढ्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी, तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातल्या लोकांनी आमच्याबरोबर उभं राहण्याची भूमिका घेतली. पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती या सगळ्या आमच्या पदरात टाकण्याचं काम लोकांनी केलं. आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं मला निश्चितपणाने विश्वास आहे, की त्याचं फळ येत्या विधानसभेमध्ये लोक देतील. विधानसभेचा जर विचार केला तर शरद पवार साहेबांनी तुमची उमेदवारी डिक्लेअर करून टाकली. उमेदवारी तर डिक्लेअर झाली, पण आता तासगाव कवठेमंकाळसाठी तुमचं नेमकं विजन काय असेल? एक विषय असा आहे, की ज्यावेळेस आम्ही तासगाव कवठेमंकाळचं विजन वरती चर्चा करतोय, त्यावेळेस एक गोष्ट अशी आहे, की एक आम्हाला डेमोग्राफी तासगावची लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे, कवठेमंकाळची लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. या दोन्ही मतदारसंघातले मूळ प्रश्न पिढ्यानपिढ्या काय असलेले आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. किंबहुना हे सोडवले कसे पाहिजेत, कुठंपर्यंत सोडवले गेलेले आहेत आणि आता काय केलं पाहिजे हे समजून घेणं आवश्यक आहे. गेल्या 8-9 वर्षामध्ये काम करत असताना या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही तोडगा काढला. सुरुवातीच्या काळामध्ये दोन्ही तालुक्यांची ओळख ही दुष्काळी तालुका म्हणून होती. आता दुष्काळी तालुक्याची ओळख पुसण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने आबांनी केला. मग टेंभू, म्हैसाळ, ताकारी, आरफळ, विसापूर, पुंदी सारख्या योजना या मतदारसंघामध्ये आणल्या, कार्यान्वित केल्या. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये म्हैसाळ योजनेचं विस्तारीकरण असेल किंवा पाणी देण्याचा प्रयत्न आबांनी केला. पण आबा असताना बऱ्याच गावांना ते पाणी पोचू शकलं नव्हतं, कारण कवठेमंकाळ हा 2009 साली आमच्याकडे आला होता. तरी सुद्धा आमचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. भौगोलिक परिस्थितीमुळे बऱ्याच ठिकाणी म्हैसाळचं पाणी पोचू शकत नव्हतं, तिथं टेंभूचं पाणी पोचणं आवश्यक होतं. त्याच्यानंतरच्या काळात सुमनताईंच्या माध्यमातून पाठपुरावा आम्ही सर्वांनी केला. टेंभूच्या योजना ठिकठिकाणी पूर्ण करून घेतल्या. पण वाढीव पाणी मिळणं आवश्यक होतं, हक्काचं पाणी मिळणं आवश्यक होतं आणि काही गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश होणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं. मधल्या काळामध्ये कदाचित मागच्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्त आमरण उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, ज्यामध्ये कदाचित 7 ते 8 तालुक्यांचा विषय होता, 8 TMC पाण्याचा विषय होता.
ज्यातले 1.5 TMC पाणी हे माझ्या मतदारसंघाला मिळणार होतं. आणि त्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तत्वतः मान्यता मिळून जो मुद्दा गेली 1.5 वर्ष रेंगाळत ठेवला होता त्याला 2 दिवसामध्ये मंजुरी द्यावी लागली. 1.5 TMC पाण्याचं आरक्षण आमच्या मतदारसंघाला मिळालं. आता त्याचं काम सुद्धा लवकरच चालू होते. टेंडर प्रोसेस झालेली आहेत असं मला कळतंय. आता ते काम चालू होतंय, वाढीव लाईन तयार झालेल्या आहेत, वाढीव पाणी मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळाचा जो विषय होता किंबहुना आबांची जी इच्छा होती ती आम्ही पूर्ण करतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतीच्या माध्यमातून उत्पन्न चालू होत असताना म्हणजे त्या काळची लोकसभेतली भाषणं जर आपण ऐकली ना, आबा पण त्यांच्या भाषणामध्ये नेहमी म्हणायचे चौधरी चरण सिंह यांचा संदर्भ घेऊन की घरातल्या एका मुलाने शेती केली पाहिजे, दुसऱ्या मुलाने नोकरी केली पाहिजे, तरच ग्रामीण भागातली घरं टिकतील, आर्थिक चक्र चांगली चालतील अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला नोकऱ्या द्यायच्या असतील, आज मतदारसंघातली बरीच मुलं पुण्याला असेल, मुंबईला असेल, हे स्थलांतरित झाली होती नोकऱ्यांसाठी पूर्वीच्या काळात, कारण हा परिसर दुष्काळी होता. पण आता पाणी जसं आलं तसं चांगल्या प्रमाणात शेती चांगली व्हायला लागलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 1997 पासून MIDCचा मुद्दा हा मतदारसंघामध्ये रेंगाळत पडला होता. त्याचं कारण होतं की काही लोक फक्त आबांना श्रेय मिळेल म्हणून लोकांच्या मध्ये जाऊन चुकीचा प्रचार करायचा, लोकांच्या मध्ये जाऊन काहीतरी चुकीचं सांगून लोकांना उठवून बसवायचं, अशा पद्धतीचा प्रचार अप्रचार काही लोकांनी केल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध होता. पण आबा गेल्यानंतर आम्ही लोकांच्या मध्ये चांगल्या प्रमाणामध्ये त्या बाबतीत जनजागृती करू शकलो. नोकऱ्यांची गरज आपल्या भागाला हे लोकांना कळलं. आणि MIDC अगदी मी मोजण्या करून घेत असताना सुद्धा ज्यावेळेस प्रशासन मोजणी करून घेत होतं त्यावेळेस सुद्धा काही लोकांनी त्यामध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मोजण्या पूर्ण करून घेतल्या, MIDC मंजूर करून घेतली. त्या काळामध्ये काही कंपन्या आबांना आणायचं होतं. आज मला ज्यावेळेस ऐकायला मिळतं की ज्या कंपन्या तासगावला आणि कवठेमंकाळला येणार होत्या त्या कालांतराने शिरवळला, पिंपरी चिंचवड म्हणजे चाकणला वगैरे गेल्या, त्या जर इथं आल्या असत्या तर एक सेंटर चांगलं आम्हाला डेव्हलप करता आलं असतं. पण आता त्याच कंपन्या पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि नोकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न या MIDCच्या माध्यमातून आम्ही करतोय. खरं तर सुरुवातीला MIDC मंजूर झाली त्यावेळेस विरोधकांनी चेष्टा केली की इथं काय होणार नाही. लगेच 6 महिन्यात तिथे रस्त्यांचं काम निघालं, पाणी जे गरजेचं होतं त्या पाण्याचं आरक्षण आम्ही केलं. ही सगळी प्रोसेस लवकर झाल्यामुळे आता एक लोकांना विश्वास आलेला आहे की इथे काहीतरी होणार आहे. आणि एक तरुण म्हणून ज्या तरुण सहकाऱ्यांच्या माझ्याकडून या अपेक्षा आहेत त्या कुठेतरी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं किंबहुना उद्याच्या काळातली पिढी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. आणि लोक एकदा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की आपला भाग सुद्धा आर्थिक चक्राच्या बाबतीत चांगला म्हणजे चलन फिरतं. तर हे आपण सगळीकडेच बघतोय. तर अशा पद्धतीचं डेव्हलपमेंटचं विजन मतदारसंघामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर नोकऱ्यांचं झालं, बिझनेसचं झालं, ॲग्री रिलेटेड बिझनेसेसमध्ये सुद्धा आम्ही तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये डेअरीचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर, कारण की गेल्या 3 वर्षात द्राक्षाची परिस्थिती आपण बघतोय. जी द्राक्षाची ओळख तासगाव तालुक्याला मिळालेली आहे, कवठेमंकाळ तालुक्याला मिळालेली आहे, ती ओळख संपूर्ण आहे. म्हणून द्राक्षे वाचवायसाठी सुद्धा आमचा एक प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी वाचवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. बेदाण्याचं मार्केट आज तासगाव मार्केट कमिटीच्या माध्यमातून चांगलं प्रमोट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि मग फिशरी असेल, डेअरी कल्चर असेल, मधल्या काळात स्किल डेव्हलपमेंटचं एक 2 दिवसीय शिबिर मी मतदारसंघामध्ये घेतलं, ज्यामध्ये हे सगळे विषय आम्ही लोकांना सांगू शकलो. या सगळ्या विषयातले तज्ज्ञ आम्ही बोलवले, त्याचे सेमिनार्स घेतले. साधारण 1,500 मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. बऱ्याच मुलांना आम्ही चांगल्या प्रमाणात कल्टिवेट करू शकलो, करतोय. आता त्यामध्ये जी नर्सिंगची मुलं होती, बाहेरच्या देशात काही ठिकाणी आता नर्सेसची गरज भारत शासनाकडे, महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे. तिथं आम्ही त्या मुलांना प्लेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या मुलांना डेअरीत इंटरेस्ट आहे त्यांना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला पाठवून तिथलं डेअरी कल्चर शिकून उद्या भविष्यामध्ये म्हणजे ज्या इन्स्टिट्यूट बरोबर आम्ही टायअप केलेला आहे ऑलरेडी, त्यांच्याबरोबर त्या मुलांना इथं सहभाग घेऊन
त्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी असेल किंवा त्या पद्धतीचा व्यवसाय असेल हा करण्याचं प्रोत्साहन आम्ही देणार आहे. त्यामुळे एकूण जे विजन आहे ते आत्तापर्यंत ज्या अडचणी आमच्या पुढे होत्या त्या अडचणी येणाऱ्या काळात नसणार आहेत. नोकऱ्या, बिझनेस आणि ॲग्री रिलेटेड बिझनेस या विषयांना प्राधान्य देऊन काम करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. नुकतंच तुम्हाला शरद पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर केली. या मागच्या आठवड्यामध्ये शरद पवार साहेबांची तुमचं काही बोलणं झालं होतं का विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने? पवार साहेबांचं मार्गदर्शन आणि पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन हे नेहमी असतं. मुळात मी माझं वय बघता पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात असताना काय अडचणी मला येऊ शकतात याची कल्पना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना निश्चितपणाने आणि एक योग्य पद्धतीचं मार्गदर्शन त्यांचं असतं. मतदारसंघामध्ये काय केलं पाहिजे या बाबतीतचं त्यांचं मार्गदर्शन असतं आणि त्यांचं मार्गदर्शनाचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न आमचा असतो. आता जिल्ह्याचा जर विचार केला, सांगली जिल्ह्याचा, तर सांगली जिल्ह्यातनं एक तरुण नेतृत्व तयार होत आहेत, जसं की विशाल पाटील खासदार साहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील. तर मग आम्हाला येणाऱ्या काळामध्ये रोहित दादा जिल्ह्याचं नेतृत्व करताना पाहायला मिळतील का? नाही, मुळात मी मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं याला प्राधान्य देतोय आणि माझ्यापर्यंत जे प्रश्न येतील ते प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून येणाऱ्या काळात सुद्धा निश्चितपणाने होईल. आत्ता ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या की मला तासगाव आणि कवठेमंकाळच्या बाबतीतचं विजन ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, मी तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तासगावला आता 61 कोटींची मान्यता घेतली. कवठेमंकाळला सुद्धा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आम्ही निधी मंजूर केला. आम्ही ज्या पद्धतीनं आखणी करतोय, उद्याच्या काळामध्ये हा मतदारसंघ हा विकासाच्या माध्यमातून केंद्रबिंदू झालेला असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बरेचसे प्रयत्न करतोय. मला ज्या कमी जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत त्या कमी ओळखून आम्ही त्याच्यावरती मतदारसंघामध्ये काम चालू केलेलं आहे. किंबहुना परदेशातल्या काही चांगल्या संस्थांच्या संपर्कात राहून उद्याच्या काळामध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या मतदारसंघामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यामुळे एक चांगलं सेंटर तासगाव कवठेमंकाळ होणार आहे. त्यामुळं जिल्ह्याचं नेतृत्व किंवा हे विषय सगळे गौण आहेत. ज्या लोकांनी आबांच्या पश्चात 10 वर्ष आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला आशीर्वाद दिलाय, त्या लोकांच्या अपेक्षा किंवा विश्वास कुठेही त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खात्री मी येणाऱ्या काळात निश्चितपणाने घेईन. खासदार साहेबांनी मध्ये एक स्टेटमेंट दिलं होतं की कवठेमंकाळच्या मतदारसंघामध्ये आमचा सपोर्ट असेल तो अजित घोरपडे यांना असेल. तर एकंदरीत ते नेमकं प्रकरण काय होतं? मुळात एक विषय असा आहे, आपण ते पूर्ण भाषण ऐकवलं गेलं नाही. भाषणातला एक कुठला तरी भाग ऐकवला गेला आणि त्याच्यावरून तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. तर मुळात मतदारसंघामध्ये आबा गेली अनेक वर्ष नेतृत्व करत होते. गेली 10 वर्ष आम्ही कष्ट करतोय. लोकांनी आशीर्वाद एकदा द्यायचं ठरवलं तर ते लोक निश्चितपणाने देतात. हे लोकसभेला लोकांनी दाखवून दिलेलं आहे. विधानसभेला लोक त्या पद्धतीने आशीर्वाद देतील आणि खासदार साहेबांच्या त्या एका वाक्याचा विपर्यास केला गेला. त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न कदाचित काही लोकांकडून झाला असं दिसतंय. त्यामुळे मला असं काही वाटत नाही. त्यांना लोकभावनेचा आदर ते निश्चितपणाने करतील आणि लोकभावनाची कदर करत ते योग्य पर्याय निवडतील असा विश्वास मला. कमाल. ज्यावेळेस तुम्ही दौरे करता, अभ्यास दौरे करता, ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात वगैरे जाता, मग तिकडच्या टेक्नॉलॉजी तिकडचे अनुभव नेमके कसे असतात? मी खरं तर परदेशात अजून गेलो नाही. म्हणजे आबा गेल्यानंतर कॉलेज मतदारसंघ ह्या सगळ्याचा मेळ घालत ते जमलं नाही. मला खरं बऱ्याच जणांनी सल्ला दिला की जायला पाहिजे, बघून आलं पाहिजे, बघून आल्यावर एक्सपोजर मिळतो चांगला. अगदी. पण मी देशामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो. म्हणजे मग टुरिस्ट म्हणून ठीक आहे, पण मी काही मतदारसंघांचा अभ्यास किंबहुना जे काही ज्येष्ठ नेते आहेत त्या ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे हे मी बघून आलेलो आहे. बारामती हे आपल्या राज्यातलं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर शाश्वत विकासाचं मॉडेल बारामतीला बघायला मिळतं. दुसरी गोष्ट, मी ज्यावेळेस जयललितांचा मतदारसंघ बघतो, मी ज्यावेळेस आपले यादव UPचे त्यांचा अखिलेश यादवांचा मतदारसंघ मी बघितला, सेफी. त्याच्यानंतर मी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री गेहलोत साहेब त्यांचा मतदारसंघ बघितलेला आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काय काम केलेलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सध्याचे सिद्धरमैया साहेब आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार साहेब, 61% 71% मतदान या लोकांना मिळतंय कसं
हे बघायला मी आवर्जून गेलो होतो आणि त्यांचं विकासाचं मॉडेल मी बघितलं. तर एक शाश्वत विकासाचं धोरण त्यांनी राबवलेलं त्यांच्या मतदारसंघामध्ये दिसतं. मी ज्यावेळेस साऊथच्या एका मतदारसंघामध्ये गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी शिक्षणाला आणि आरोग्याला दिलेलं महत्त्व मला बघायला मिळालं. वायनाडसारख्या राहुल गांधींच्या मतदारसंघामध्ये बारक्यातल्या बारक्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचे शाळा आहेत, चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल्स आहेत. हे आपल्याही मतदारसंघामध्ये असलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आता पूर्वी काम करत असताना आपण जे काम केलेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आता जुनं झालेलं आहे, किंबहुना जुनं झालेलं आहे म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये अपग्रेडेशन येणं महत्त्वाचं आहे. आता त्यामध्ये राज्य सरकारकडून पण बरेचसे चॅलेंजेस येतात. गेली अनेक वर्ष नोकर भरती नाही. हॉस्पिटल्स PHC आम्ही उभ्या केल्या तर तिथं नर्सेस मिळत नाही, पुरेसा स्टाफ मिळत नाहीत. शाळा आम्ही चांगल्या केल्या तर तिथं पुरेसे शिक्षक मिळत नाहीत. अशा बऱ्याच अडचणींना, आव्हानांना सामोरं जाऊन आपल्याला आपल्या राज्यामध्ये काम करावं लागतंय. पण आज हे सगळे मतदारसंघ बघून आल्यानंतर मी निश्चितपणाने सांगतो की उद्याच्या 15 ते 20 वर्षाच्या काळामध्ये एक चांगलं मॉडेल मी ज्या पद्धतीनं आता तुम्हाला या मतदारसंघांची उदाहरणं दिली, त्या पद्धतीचं उदाहरण तासगाव कवठेमंकाळ सुद्धा बनवून दाखवल्याशिवाय आम्ही सगळे स्वस्थ बसणार नाही. तुमची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली. तुम्हाला काय वाटतं, मतदारसंघामध्ये तुम्हाला टफ फाईट कोण देऊ शकतं? नाही, मी सध्या माझी रेष मोठी करण्यात व्यस्त आहे. मी विरोधक काय करतायत याच्याकडे लक्ष देत नाहीये. मधल्या काळात मला तासगावमधून जात असताना काहीतरी दहीहंडीचा कार्यक्रम झाला वगैरे असं फ्लेक्स बघायला मिळाले. पण त्याच्या व्यतिरिक्त लोकहिताची काही कामं चालू आहेत असं मला वाटत नाही. त्यामुळं मी माझी काम करत असताना माझ्या सगळ्यात मोठे विरोधक आज जर कोण असेल तर आज आम्ही मॉडेल स्कूलमधनं शाळा चांगल्या करतोय, सुमनताईंच्या माध्यमातून शाळांना निधी चांगल्या देतोय, पण त्या शाळेत शिक्षक नसणं हा माझ्यासाठी विरोधाभास आहे. आम्ही PHC उभ्या केलेत. नागज म्हणून गाव आहे, तिथं आम्ही PHC आबा असताना उभी केली. स्टाफ पुरेसा नाही आहे. ढालगाव PHC आज हॉस्पिटल चांगलं असताना स्टाफ पुरेसा नाही आहे. उद्याच्या काळामध्ये जरंडीला आम्ही 7 कोटीचा दवाखाना मंजूर केला, तिथं स्टाफ देण्याच्या बाबतीत अडचणी येणार आहेत. हे सगळ्या गोष्टी खऱ्या माझ्या विरोधक आहेत आणि उद्याच्या 5 वर्षामध्ये टॅकल मी याच विरोधकांना करणार आहे. बाकी माझे विरोधक काय करतील, माझ्यावर कशा पद्धतीच्या टीका करत असतील किंवा भविष्यात त्यांची टीका करण्याची स्ट्रॅटेजी काय असेल, या सगळे विषय माझ्यासाठी गौण आहेत. मी दुर्लक्ष करण्याचा निर्णय आबांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या सल्ल्याने घेतलेला आहे. अगदी बरोबर. माझा थोडासा असा प्रश्न होता की तुम्हाला राजकारणाचं बाळकडू होतं, ते तुमच्या घरातून मिळालं, आबांकडून मिळालं. पण ज्यावेळेस सर्वभौम सगळ्याचा विचार करता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या राजकारण्याकडे बघता, ज्यावेळेस इन्स्पिरेशन होतात, असा कुठला नेता तुम्हाला आवडतो? आदरणीय पवार साहेब, त्यांचं एखादा प्रश्न समजून घेण्याचं काम असेल किंबहुना त्या प्रश्नावरती तात्पुरता मार्ग न काढता त्याच्यावरती काहीतरी शाश्वत उत्तर तयार करणं, हे पवार साहेबांकडून शिकण्यासारखं आहे. अटल बिहारी वाजपेयी, लिटरेचरचा अभ्यास कसा असला पाहिजे हे अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून निश्चितपणाने शिकायला मिळतं. प्रमोद महाजन साहेब, मला अनेक लोक त्यांची भाषणं ऐकायला सांगायची, मी सुद्धा ते ऐकली. फार चांगल्या प्रमाणात एक मॅनेजमेंट जे करण्याचं स्किल असतं ते प्रमोद महाजन साहेबांकडून मला बघायला मिळतं. अशा बऱ्याच नेत्यांकडून, मग ते पक्ष विरहित एक दृष्टिकोन ज्या पद्धतीने आबांनी ठेवला होता त्या पद्धतीने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. अगदी. थोडंसं आता नॉन पॉलिटिकल चर्चा करूयात आपण. या पॉलिटिकल चर्चा होतच राहतील. या रिसेंट काळामध्ये कुठला चित्रपट बघितलाय आणि आवडता चित्रपट मी कोणता? आपल्याला सांगतो, आवर्जून सांगतो, एकही पिक्चर सुटला असेल असं मला वाटत नाही. मी बापरे. थिएटरला आलेले हिंदी, मराठी आणि या व्यतिरिक्त मी जर पुण्याला असेल तर बालगंधर्वला मी सगळी नाटकं बघून काढतो. मला त्याची आवड आहे. लहानपणापासून फिल्म बघायची आवड आहे, नाटकं बघायची आवड आहे. नाटकं करायची नाही, नाटकं बघायची आवड आहे. मग एक विषय असा आहे की रिसेंटली आता तुंबाड आणि करीना कपूरचा बर्मिंगम मर्डर असं काहीतरी फिल्म आला, तो बघितलाय. नाटक कोणतं आवडतं? नाटक मी शेवटचं बघितलं ते आता खरं तर ती एकांकिका टाईप होती, वराड निघालं लंडनला, अगदी. ते मी बघून आलो. त्याच्या म्हणजे नाटक बघायला आवडतं. नाटकामध्ये अलीकडे नाटक बघायला फार आवडतं. मी आबांच्या पुण्यतिथीनिमित्त
संकीर्तन महोत्सव मतदारसंघामध्ये घेतला होता. साधारण 9 कीर्तनं झाली आणि 9 कीर्तन ऐकल्यानंतर मला कीर्तन ऐकायची आवड सुद्धा अलीकडच्या काळात लागलेली आहे. त्यामुळे मी आता पिक्चर, नाटक आणि कीर्तन याचा मेळ घालायला लागलो. तिन्हीचं कॉम्बिनेशन घालतोय. येस. आपल्या चर्चेचा आपण एक स्पेशल सेगमेंट असतो रॅपिड फायर नावाचा. मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगितले, आता तुम्हाला एक पटकन निवडायचे. घड्याळ का तुतारी? तुतारी. जयंत पाटील साहेब का विशाल पाटील? जयंत पाटील साहेब माझ्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. विशाल दादा माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. एकूण हे दोघं सांगली जिल्ह्याचं राजकारण बघतात आणि ते दोघेही माझ्या बाबतीत सकारात्मक दोघातला आहेत. एक निवडायचं असेल तर? नाही हो, तसं मला निवडता येणार नाही. पण जयंत पाटील साहेब एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून आहेत आणि विशाल दादा मोठ्या भावासारखे आहेत. दोघे आपल्या आपल्या ठिकाणी एकमेव पर्याय सध्या माझ्या पुढे आहेत. म्हणजे एक मार्गदर्शक म्हणून जयंत पाटील साहेबांशिवाय पर्याय नाही आणि मोठा भाऊ म्हणून विशाल दादांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही जे 2 ऑप्शन दिलेत ते वेगवेगळ्या लेवलचे आहेत आणि त्या ठिकाणी ते एकच ऑप्शन माझ्याकडे आहेत. ओके. आमदारकी का खासदारकी? आमदारकी. आवडता राजकारणी कोण तुमचा? म्हणजे मी मगाशी जे सांगितलं, पवार साहेब आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत, प्रमोद महाजन साहेब आहेत. बाहेरचं जर बघायला गेलं तर मी ओबामांना फॉलो करतो. ओके. म्हणजे त्याचं कारण असं आहे, त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत किंबहुना त्यांनी जे तिथं काम केलेलं आहे, आजही प्रेसिडेन्शियल टेन्युअर ओलांडून कदाचित 8-9 वर्ष संपलेले आहेत, पण तरी सुद्धा लोकांचा त्या नेतृत्वावरती तिथला विश्वास आहे. त्यामुळे मला ओबामांनाही मी फॉलो करतो. 2024चा मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल तुम्हाला बघायला? काय पर्याय आहेत का त्याला? पर्याय नाही, तुम्हीच सांगा. कारण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर किंवा महायुतीत सरकार आलं आता तर मी ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाचा मुख्यमंत्री झालं तर मला निश्चित एक नाव घ्यायचं झालं तर? आदरणीय जयंत पाटील साहेब आमचं नेतृत्व करतात. सुप्रियाताई आमचं नेतृत्व करतात. मुख्यमंत्री पवार साहेब जो निवडतील तो आमच्यासारख्याला किंवा माझ्यासमोर एकमेव पर्याय असेल आणि तो मला मान्य. मला वाटतं या सगळ्या चर्चांना आपण इकडे थोडासा पूर्णविराम देऊयात. दादा, खूप छान वाटलं तुमची चर्चा करून. तुमचं मार्गदर्शन आम्हाला खूप आवडलं आणि तुम्ही जो वेळ काढून आम्हाला हॅलो महाराष्ट्रला जो वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण टीम कडून मी तुमचा खूप खूप आभार आहे. धन्यवाद.